आता बुलेटिनमध्ये आपण सुपरफास्ट 100 घडामोडी बघणार आहोत। पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे। त्यानुसार भूसंपादनाकरता 16 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। 92% शेतकऱ्यांनी भूसंपादन करायला आवश्यक संमतीपत्र आणि प्रतिज्ञापत्र दिली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात देहू रोडमध्ये भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। जनगणना झाल्यानंतरच उपवर्गीकरण करावं आणि सध्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली जाते। सीसीएमपी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून एमएमसी नोंदणी अखेर सुरू झाली आहे। पहिले नोंदणी प्रमाणपत्र मंजूर होताच डॉक्टरांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला। मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये क्राईम ब्रांच पोलीस असल्याचा बनाव करत सुवर्ण व्यावसायिकाला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कारवाईत रोकड, सोनं, बनावट पोलीस ओळखपत्र, पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील विंग इथं शेतातील वीज पंप सुरू करताना 22 वर्षाच्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। दरम्यान गेल्या 5 महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये विजेच्या धक्क्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, पांगरा आणि पोफळ शिवणी या शिवारामध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पिकांच्या फवारणीच्या हंगामामध्ये मजूरही मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेत। तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यामध्ये प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी 10 किलोमीटरची पदयात्रा काढली। जीव जाईल पण जमीन जाणार नाही असा इशारा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवर संपूर्ण बंदी घालणं शक्य नसल्याचं महाराष्ट्र सरकारनं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केलं। पण भविष्यात नियोजनबद्ध पद्धतीने पीओपीच्या मूर्तींचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून मातीच्या गणेश मूर्ती वापरण्याचं केलेलं आवाहन राज्य सरकार प्रामाणिकपणे अंमलात आणेल। मात्र यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबर पासून सुरू होत असल्याने तात्काळ पीओपी मूर्तींवर बंदी घालणं व्यवहार्य नाही असं सरकारनं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। गणेशोत्सवाकरता महामुंबईतून कोकणातील मूळ गावी जाण्याकरता इच्छुक असलेल्या नागरिकांची लगबग सुरू झाली आहे। तरी यंदा प्रवासाचं नियोजन अनेकांकरता डोकेदुखी ठरलंय। या उत्सवाच्या निमित्तानं मुंबईतून सुटणाऱ्या एसटीच्या 562 नियमित बसचं आरक्षण फुल झालंय। दुसरीकडे कोकण रेल्वे मार्गावरील नियमित आणि विशेष रेल्वे गाड्यांमधील आरक्षित तिकिटांचं बुकिंग बंद झाल्यानं कोकणवासियांची चिंता वाढली आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या काशीगाव ते सुभाषचंद्र बोस स्टेडियम या स्थानकावर विद्युत यंत्रणा उभारण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आता काशीगाव ते शहीद भगतसिंग गार्डन मार्गावर मंगळवारी मेट्रो गाडी पहिल्यांदा चालवण्यात आली। आता या मार्गावर चाचण्यांना सुरुवात झाली आहे। त्यामुळे मेट्रो 9चा काशीगाव ते सुभाषचंद्र बोस स्टेडियम हा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडलेलं आहे। डिसेंबर अखेर या मार्गावर मेट्रो धावण्याची आशा आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 238 एसी लोकल गाड्या खरेदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प निविदेला पुन्हा मुदतवाढ दिली। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर तात्काळ सुरू झालेली ही निविदा प्रक्रिया वर्ष उलटूनही पूर्ण झाली नाही। ई निविदा उघडण्याची तारीख 3 ऑगस्ट वरून 7 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती अधिकच चिंताजनक आहे। उपक्रमाची एकूण तूट 7322 कोटी रुपयांवर गेली आहे। या आर्थिक संकटातून बेस्टला बाहेर काढून सक्षम करण्याकरता 28,000 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे।
एक सविस्तर बातमी बघूया। सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर दाट धुक्याची चादर पसरली आहे, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प धुक्यात हरवून गेलेला आहे। सलग पावसामुळे खंडाळा लोणावळा परिसर हिरवाईने नटलेला आहे आणि दर्यांमधून कोसळणारे धबधबे, धुक्यामध्ये हरवलेले रस्ते, मनमोहक निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतो आहे। टायगर पॉइंट, भुशी धरण आणि विविध व्ह्यू पॉइंट्सवर पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते। मिसिंग लिंक आणि लोणावळा परिसरातील ड्रोन दृश्य पर्यटकांना भुरळ घालतायत। लोणावळ्याची ही दृश्य आहेत, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य। अप्रतिम असा हा नजारा आपल्याला बघायला मिळतो। अनेक जण जे पुण्याहून मुंबई, मुंबईहून पुण्याकडे ये जा करतात त्यांना तर हा नजारा दिसतोच, पण आवर्जून हा अप्रतिम मनमोहक असा नजारा बघण्याकरता अनेक जण लोणावळ्याला जात आहेत। मिसिंग लिंक आणि आजूबाजूचा परिसर धुक्यामध्ये हरवून गेलाय, हिरवाईने नटलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आंबोली घाट परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य धबधब्यासह इतर धबधबे पर्यटकांकरता तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत। आंबोली आणि तिलारी घाट परिसरामध्ये दाट धुक्याची चादर पसरल्याने दृश्यमानता कमी झाली आहे, वाहनांचा वेग मंदावलाय। दरम्यान जिल्ह्याकरता येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दोडामार्ग तालुक्यातील काही गावांना पावसाचा फटका बसलेला आहे। आंबोली घाटात झाड कोसळलं, त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक आंबोली घाटातून सुरू आहे। तळकोकणामध्ये हलका पण शेतीपूरक पाऊस सुरू आहे, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे लहान मोठी 14 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत, ओसंडून वाहत आहेत। तिलारी धरण 84.66% भरलंय। धरणातून तिलारी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1425 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आता आपण बघूयात सुपरफास्ट घडामोडी। राज्यात पावसाने जोर धरलाय। हवामान खात्याकडून 7 जिल्ह्यांकरता येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बस फेऱ्यांचं प्रमाण कमी झालंय। ही समस्या दूर करत मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्याकरता बेस्टच्या ताफ्यामध्ये केंद्र सरकारच्या PM ई ड्राइव्ह या योजनेअंतर्गत 1500 नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बसेस दाखल केल्या जाणार आहेत। राज्यात पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अनलॉक किंवा दुग्धेतर पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्य सरकारनं 1 वर्षाकरता बंदी घातलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुरुवारी या संदर्भातील आदेश जारी केले। तीस जूनला 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 3276 कर्मचाऱ्यांकरता समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पद निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्यात शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे राज्यातील समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांनी जूनमध्ये 3 दिवस संप केला होता। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बेस्टच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना 3000 रुपयांची तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2000 रुपयांची वाढ देण्याची घोषणा केली होती। ही अंतरिम वाढ कर्मचाऱ्यांना द्यायला मंजुरी देण्यात आली आहे। ऑगस्टच्या पगारात कर्मचाऱ्यांना जून आणि जुलै या 2 महिन्यांची रक्कम अदा करण्यात येणार आहे। राज्यात पुढील 3 वर्षात 300 किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारण्यात येणार आहे। या विविध मेट्रो प्रकल्पांकरता तब्बल 2,80,755 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे। यामध्ये मुंबईत वडाळा आणि डेपो ते गेटवे ऑफ इंडिया, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशा महत्त्वाच्या मेट्रो रेल्वेंचा समावेश आहे।
प्रीपेड महागाईच्या वाढत्या झळांमुळे त्रस्त असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना आता रिक्षा प्रवासासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा भाडेवाढीला मंजुरी दिलेली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरता 132 कव्ही ट्रान्समिशन लाईनच्या कामाकरता पालघर जिल्ह्यातील 847 खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. मात्र हा निर्णय देताना कोर्टानं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये 6.71 हेक्टर जमिनीवर 1457 झाडं लावून भरपाई करण्याचे आदेश दिलेत. तरी प्रकल्पापासून दूर वृक्ष भरपाई मंजूर करणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. अंमली पदार्थांविरोधात अहिल्यानगर पोलीस अधिक आक्रमक झाले. तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्याकरता जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका सीएमओ डॉक्टरांवर महिला सफाई कामगाराशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित महिलेनं अधिष्ठात्यांकडे लेखी तक्रार दाखल केली तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 11,798 पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. 2025-26च्या पवित्र पोर्टलवरील आकडेवारीनुसार ही पदं रिक्त असल्यानं मराठी शाळांना गुरुजींची गरज असून शिक्षक नसल्यानं शाळांची शिक्षण गुणवत्ता धोक्यात आली आहे. महायुती सरकारकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी अंतिम नियुक्त्या रखडल्यानं शेकडो शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम आहे. सीसीएमपी कोर्स प्रस्तावाविरोधात डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलेलं होतं. काल सकाळी 6 वाजल्यापासून आंदोलन सुरू होतं ते आजही सुरू राहणार आहे असं कळतंय. होमिओपॅथी पदवीधरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. सेंट्रल मार्डनं पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गॅझेटेड मेडिकल ऑफिसर्स आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना या संघटनांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे. संयुक्त निवेदनामध्ये या सगळ्या संघटनांनी सुरू होणाऱ्या सेंट्रल मार्चच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणा केलेली आहे. परत एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळणार आहोत. सातत्यानं एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टाकला जाणारा कचरा ही मुंबई महानगरपालिकेपुढची नवी डोकेदुखी ठरते. शहरात अशी 231 ठिकाणं गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट्स अस्तित्वात असल्याचं उघड झालं. त्यापैकी 49 ठिकाणं पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत तर 73 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देखरेख सुरू करण्यात आली आहे. एम पूर्व, जी उत्तर आणि पी उत्तर या विभागात अशी कचऱ्याचे हॉटस्पॉट असलेली सर्वाधिक ठिकाणं आहेत. धारावीच्या पुनर्विकासामध्ये मिठी नदी लगत 3.3 किलोमीटर लांबीचा फेरफटका मार्ग उभारला जाणार आहे. माटुंगा कल्व्हर्ट पासून मिठी नदीपर्यंत हा मार्ग असेल. नदी किनाऱ्यावर व्ह्यूइंग डेक, कॅफे आणि सांस्कृतिक उपक्रमांकरता जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नदी किनाऱ्यालगत स्थानिक प्रजातींची झाडे आणि प्रदूषण शोषून घेणाऱ्या वनस्पती लावल्या जाणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाज अधिक प्रभावी आणि विना अडथळा पार पाडण्यासाठी जुनी साऊंड सिस्टीम आणि लटकणारे माईक काढून नवी अत्याधुनिक वायरलेस माईक आणि साऊंड सिस्टीम बसवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. याकरता पालिका सुमारे 1.15 कोटी रुपये खर्च करणार आहे. संबंधित प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीकरता ठेवण्यात येणार आहे. उपनगरी लोकलमधून उतरून मेट्रो गाठण्यासाठी बराच वेळ चालणं, गर्दीनं भरलेले पादचारी पूल आणि गोंधळात टाकणारी इंटरचेंज व्यवस्था यामुळे मुंबईकरांचा रोजचा प्रवास कष्टदायक ठरतोय.
ही परिस्थिती बदलण्याकरता मुंबई रेल्वे विकास महामंडळानं लोकल आणि मेट्रो स्थानकांमधील मल्टीमोडल इंटिग्रेशन अधिक प्रभावी करण्याकरता सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध करण्याच्या उद्देशानं रेल्वे कायदा 1989 मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। त्यानुसार महिला राखीव डब्यामध्ये अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर आता 2500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे। 45 लाखाची लाच घेणाऱ्या लाचखोर श्रीनिवास लखमावाड याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। पोलीस कोठडी संपल्यानंतर लखमावाडला दुपारी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काल हजर केलं गेलं। यावेळी न्यायालयानं त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। लाचखोर श्रीनिवास लखमावाड याची रवानगी बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। यावेळी कारागृहामध्ये जातानाही त्याचा रुबाब दिसत होता। अकोला पोलिसांनी 1 ऑगस्ट पासून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। तर दुसरीकडे वाहतूक नियमांचं पालन करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याकरता अकोला पोलिसांतर्फे एक अनोखी मोहीम राबवण्यात आली। यामध्ये हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्या सजग नागरिकांचं पोलिसांनी रस्त्यावर गुलाबाचं फूल देऊन स्वागत आणि सन्मान केला। बीडच्या केजमधील विलास घुले हत्या प्रकरणामध्ये घुले कुटुंब न्यायाकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे। या प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक करण्यात यावी, सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागण्यांसंदर्भात उपोषण सुरू होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड पार पडली। मिरजेचे प्रांताधिकारी विशाल यादव यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये भाजपच्या राणी भोरे यांची सभापतीपदी तर ललिता शेजूळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली। या निवडीमुळे मिरज पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकलाय। भाजपचे आमदार सुरेश खाडे यांची राजकीय रणनीती यशस्वी ठरली आहे। पुढची बातमी गडचिरोलीची आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जोर धरला आहे। दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे। आलापल्ली सिरोंचा या 3 राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते आणि रस्ते वाहून गेलेले आहेत। त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेलं महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण असल्यानं पावसाळ्यामध्ये परिस्थिती अधिक भीषण बनली आहे। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रामध्ये प्रवेश टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागानं केलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग इथल्या तिलारी धरण हे दुथडी भरून वाहू लागलेलं आहे। पारंपरिक पद्धतीने गंगा पूजन त्याचं काल करण्यात आलं। कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांच्या हस्ते झालेल्या या पूजेला जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। धरण परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणामध्ये सुमारे 85.50% पाणीसाठा झालेला आहे। तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सिंधुदुर्गच्या आंबोली परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मुख्य धबधबा पर्यटकांकरता तात्पुरता बंद करण्यात आला। अतिवृष्टीमुळे धबधब्यानं रौद्ररूप धारण केलेलं आहे। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय। पण मोठ्या संख्येनं पर्यटक आंबोलीमध्ये दाखल झाले असून धबधबा बंद असल्यानं त्यांचा हिरमोड झालाय। आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण यंदा 100% क्षमतेनं भरलं। यानिमित्त धरण परिसरामध्ये जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। धरण पूर्ण भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे। आंबोली परिसरामध्ये मुसळधार पावसानं जोर धरलाय। हिरण्यकेशी नदीला पूर आलाय। त्यामुळे कावळेसाद पॉइंटकडे जाणाऱ्या खडेखुळे या पुलावरून पाणी वाहत आहे। हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे।
पुण्यातील चाकण MIDCतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणखी एका महिलेचा बळी गेलाय। स्कोडा कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सानवी पांचाळ ड्युटी संपून घरी जात असताना पावसामुळे निसरड्या झालेल्या सिमेंटच्या रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली। या रस्त्यावर पडताच मागून येणाऱ्या अवजड वाहनानं त्यांना चिरडलं। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे दिवशी या घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली। गेल्या 15 दिवसातली ही चौथी घटना आहे। यावेळी चालत्या ST बस समोर भला मोठा दगड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर ढेबेवाडी नवा रस्ता हा मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आला। वारंवार दरड कोसळत असल्याने हा घाट आता अधिक धोकादायक बनला आहे। मीरा भाईंदरमधील ठाणे घोडबंदर रोडवर वन्यजीवाच्या मृत्यूशी दुर्दैवी घटना घडली आहे। फाउंटन हॉटेल समोर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ गंभीर जखमी झाला। वन विभागाने तातडीने उपचाराकरता त्याला नेलं, पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला।